नमस्कार मंडळी. मी संजय पवार. आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी संजय पवार. आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन. सहज सोपं ज्योतिष, वास्तू शास्त्र आणि त्याचं प्रबोधन. मंडळी, आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला थेट मुद्द्याचं म्हणजे नेमकं तुम्हाला काय करायचं आहे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सहज सोप्या आणि अगदी प्रवाहीपणे आपलं आयुष्य कसं जगायचं आणि त्यासाठी ज्योतिषातली म्हणजेच आपल्या स्वतःच्या कुंडलीचं कसं सहाय्य मिळवायचं, कुठल्या बाबतीतून, कुठल्या माध्यमातून, हे सांगणार आहे. ग्रह नक्षत्रांच्या त्यांच्या कार्यामध्ये आपण काही ढवळाढवळ करू शकत नाही, बरोबर ना? मग नेमकं करायचं काय? तर काय करायचं तुम्हाला, तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे स्वतःच्या जीवनाला सहज सोप्या पद्धतीने जगण्यासाठी, हे तुमचीच जन्म नक्षत्र गोचरीने तुम्हाला सांगितलेलं आहे. तुमच्याच जन्म नक्षत्र गोचरीने सांगितलेलं आहे. शुभता आपण जशी उपभोगतो तशीच त्याच शुभतेच्या पाठीला पाठ लावून अशुभता देखील असतेच की नाही? त्या अशुभतेला फक्त आपल्याला नजरअंदाज करून चालत नाही. जशी शुभता भोगतोय तशी अशुभता पण भोगायचीच असते की नाही? तर तेवढंच लक्षात ठेवायचं, ते जी शुभता आपल्याला लाभणार आहे ती कोणाच्या माध्यमातून, कुठल्या मार्फत लाभणार आहे, हे आपल्याला आपले जन्म नक्षत्र गोचर सांगते की नाही? मग तेवढाच विचार करू ना आपण. प्रत्येकानं आपल्या जन्म नक्षत्र गोचरीचं विपत नक्षत्र 3, प्रत्यय नक्षत्र 3 आणि वध नक्षत्र 3 अशा फक्त 9 नक्षत्रांची काळजी घ्यायची असते. काळजी घेणं म्हणण्यापेक्षा त्याच 9 नक्षत्रांच्या ऊर्जांना, एनर्जीला आपल्याला शुद्ध स्वरूपातून मेंटेन करायचं असतं. आणि ते मेंटेन करण्याची सोय देखील शास्त्राने लावून दिलेली आहे आपल्याला, त्याच नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांच्या माध्यमातून. ह्याच मुद्द्यावरती तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला आयुष्यामध्ये 3च गोष्टी फक्त करायच्या. एक, तुमच्या जन्म नक्षत्राचं, आता मी हे का सांगतोय तर त्याच संदर्भातून, संशोधनातून मी जे काही माध्यमं तयार केलेली आहेत, ते माध्यमं पहिले तुम्हाला सांगतो, मग त्या माध्यमांचं महत्त्व तुम्हाला मी सांगेन. ओके? तर तुम्हाला फक्त एवढंच करायचंय, त्या ग्रह नक्षत्रांच्या गदारोळामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं नाही आहे की गुरु 8वा आहे, मग शनू 4था आहे, मग 7.5 आहे, मग गुरुबळ नाही आहे, आणि मग पितृदोष आहे, मग राहू इकडे गेला आणि केतू तिकडून बघतोय. काही लक्षात डोक्यात घ्यायची गरज नाही. किती लक्ष दिलं ना, ते त्यांचं काम करणार आहेत, बरोबर की नाही? त्यांच्या कार्यामध्ये तुम्ही ढवळाढवळ करू शकत नाही हो, कारण तेवढी लायकी नाही आपली, तेवढी पात्रता नाही आहे. आपण हे जन्म घेतलेला आहे, हा जन्म तो कर्मभोग भोगण्यासाठी. त्यातही शास्त्राने इतका सोयीचं करून ठेवले ना, ते कर्मभोग भोगताना देखील सहजतेने भोगता यावेत म्हणून एक मदत देऊ केलेली आहे नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांच्या माध्यमातून. तेवढीच फक्त तुम्हाला आपलीशी करायची आहे ना, आणि तेच आम्ही कानिकापळी ओढून सांगतोय. बाकी दुनियादारी करण्यामध्ये काही मुद्दा नाही, काही पॉईंट नाही आहे.
तुम्ही तुमच्या जन्म नक्षत्राला विपत प्रत्यय आणि वध ठरणाऱ्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची तेलार्क रोज वापरा, जी फक्त टाळूवरती आणि बेंबीला धारण करायची असतात. हा एक ग्रहसंस्कार झाला पहिला. दुसरा ग्रहसंस्कार काय आहे जन्म नक्षत्र गोचरीचा? तर तुमच्या कुंडलीला जे ग्रह सहाय्यक ठरतायत पण त्यांचं सहाय्य आपण घेत नाही, ते जाणीवपूर्वक लक्षात घेऊन त्यांचं सहाय्य मिळवायचं, त्यांचं सहाय्य राखायचं. ते म्हणजे तुमच्याच कुंडलीचे बूस्टर तेलार्क, बूस्टर ग्रहांचं तेलार्क कॉम्बिनेशन. ते कुठे वापरायचे बूस्टर? तर दोन्ही मनगटावर 2-2 थेंब आणि इथे आज्ञाचक्रावरती 2 थेंब. हे झालं दुसरं संस्कार. तिसरा ग्रहसंस्कार काय आहे? तो म्हणजे तुमच्या कुंडलीला प्रत्येक ग्रहस्थितीमध्ये त्या वेळेनुसार सांभाळणारा, सुवर्णमध्य साधणारा, म्हणजेच तुमच्या कुंडलीला प्रत्येक वेळेस त्या कुंडलीमध्ये चालू व वर्तमान गोचरीमध्ये काहीही कमी जास्तपणा असू दे, शुभ अशुभता काहीही असू दे, त्या सगळ्याला बॅलन्स करणारं, संतुलित राखण्याचं काम तुमच्याच कुंडलीमध्ये एक मॅनेजर ग्रह ठरतो. एक ग्रह जो आहे तो मॅनेज करतो या सगळ्या गोष्टी. त्या ग्रहाची रत्न माध्यमातून सहाय्य घ्यायचं आपल्याला आणि ते रत्न अंगठी स्वरूपातून, अशा पद्धतीने अंगठी स्वरूपातून कायमस्वरूपी एकच रत्न वापरायचे, बाकी कुठल्याही रत्नाच्या नादी लागायचं नाहीये. हे रत्न देखील गोमती चक्रासोबत धारण करायचे. या अंगठीमध्ये रत्न आणि गोमती चक्र दोन्ही आहेत. हे झालं 3 महत्वाचे ऊर्जा संस्कार. आता हे 3च का करायचे या संदर्भात थोडीशी जाणून घ्या. जन्मनक्षत्र गोचरीची तेलार्क जी डोक्याला आणि बेंबीला लावायचे, नाभीला लावायचे, ते कशासाठी? तर तुम्हाला विपत प्रत्यय आणि वध नक्षत्र जी अशुभ ठरतायत त्या अशुभतेला शुद्ध स्वरूपात राखण्यासाठी त्या विपत प्रत्यय आणि वध तेलार्काची विपत प्रत्यय आणि वध ह्या नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांची तेलार्क तुम्हाला दिलेली आहेत. कारण ते अशुभ ठरणारी ऊर्जा त्या तेलार्क माध्यमातून तुम्हाला शुद्ध स्वरूपात राखता येईल. ती राखायची म्हणजे काय करायचं? तर 7-8 थेंब इथे लावायचे आणि 3 ते 4 थेंब नाभीमध्ये लावायचे. याच्या मागचं तांत्रिक कारण असं आहे, सूर्यप्रकाशातील ज्या सप्तरंगाच्या ऊर्जा आहेत त्या आपण कुठून घेतो? आपलं शरीर कुठून शोषून घेतं? तर या मार्गाने. इथून घेतलेली ऊर्जा संपूर्ण शरीराभोवती पसरवण्याचं काम कोण करतं? म्हणजे पुरवठा करण्याचं काम कोण करतं? तर आपलं नाभी कमळ, म्हणजे मूळ नाभी, आपल्या शरीराचा केंद्रबिंदू. ऊर्जा 2 ठिकाणापासूनच ऑपरेट होते ना. म्हणून तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनात जगण्यामध्ये जी अडचण ज्या ऊर्जेमुळे येणार आहे त्याच ऊर्जेला सर्वप्रथम आपण शुद्ध आणि संतुलित राखायचं आहे. दुसरा संस्कार कसा करायचा आहे? तर तो बूस्टर 2 थेंब इकडे, 2 थेंब इथे आणि 2 थेंब इथे. म्हणजे ह्या कलियुगात कर्मभोग भोगायला आलोय की नाही, ती कर्म एक तर इथून सुरुवात होतात आणि इथे त्याची पूर्तता होते ना. हातातून कर्तृत्वाची सुरुवात इथून होते ना. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीला सहाय्यक ऊर्जा कुठली ठरते? तर आपल्या कुंडलीचं जे सहाय्यक ग्रह नक्षत्र होतात त्यांची ऊर्जा आपल्याला सकारात्मक दृष्टीने सहाय्यक असते. ती ऊर्जा आपण ह्या पद्धतीने उपयोगात आणायची आहे.
तिसरा भाग आहे तो म्हणजे अंगठीचा, रत्नाच्या अंगठीचा. तो कसा होतो तर आपल्या कुंडलीमध्ये एक ग्रह जो आहे तो सर्वेसर्व आहे आणि त्याच ग्रहाला जर आपण आपलंसं केलं तर तो ग्रह आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक नकारात्मक गोष्टींना हाताळण्याची कला आपल्यासोबत राखेल की नाही. मुद्दा लक्षात येतोय. तर जीवनामध्ये कुठलेही प्रसंग कसेही येऊ दे, कुठल्याही माध्यमातून येऊ दे, त्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जायचंच आहे ना. मग ते सामोरे जाताना जर आपलं शरीर, आत्मा, मन, बुद्धी, विचार हे जर सकारात्मक ऊर्जेने, सकारात्मक एनर्जीने जर बॅलन्स राहिले तर आपल्याला त्या प्रसंगांना हाताळता येईल की नाही. आपली निर्णय क्षमता ही सुदृढ राहील की नाही. ती राखण्यासाठी जी सिस्टीम राबवली जाते, ती सिस्टीम ऑपरेट करण्याचं काम प्रत्येकाच्या कुंडलीमधला एक ग्रह करत असतो. तोच त्या कुंडलीचा मॅनेजर ठरतो. त्या मॅनेजरचं रत्न, त्या मॅनेज करणाऱ्या ग्रहाचं रत्न आपल्याला गोमती चक्रासोबत वापरायचे आयुष्यभर. एकाच रत्नावरती, एकाच बोटामध्ये, म्हणजे आपल्या रवीच्या बोटामध्ये, अनामिकेमध्ये. लक्षात. तिथे एक शंका घ्यायची गरज नाही. एक शंका तुम्ही घ्याल सगळ्यांना की रवीच्या बोटामध्ये नीलम चालतो का, रवीच्या बोटात गोमेत चालतो का, रवीच्या बोटामध्ये केतू चालतो का, वगैरे वगैरे वगैरे. हे असलं काय डोक्यात घेऊ नका. बोटात घातल्याने तो जे भ्रमण चाललंय ती एनर्जी सोडते का आपल्याला? नाही ना. मग अंगावर धारण केलं का आणि ह्या रवीच्या बोटात धारण केलं काय? आपल्याला त्या कुंडलीच्या मॅनेजरला आपलंसं करायचंय आणि कुंडलीच्या मॅनेजरला आपलंसं करताना मूळ कुंडलीचा जो प्राण आहे रवी, त्याच्या साथीनेच करायचे की नाही. साधक सरळ सहज सोपं आहे की नाही. उगाच त्याच्यामध्ये क्लिष्टता वाढवून ठेवायची गरज नाहीये. आणि तुमच्या कुंडलीचा जर मॅनेजर नीलम ठरत असेल, राहू ठरत असेल, केतू ठरत असेल, तर त्याचं रत्न आपल्याला ह्याच बोटात वापरावं लागेल की नाही. ती एनर्जी तशीच डेव्हलप होणार आहे. त्यांना घाबरायची गरज नाहीये. उगाच नको त्या शंका डोक्यात घ्यायची गरज नाहीये. लक्षात. ह्या तीन पायऱ्या, ही त्रिसूत्री ग्रह नक्षत्राची ऊर्जा संतुलनाची त्रिसूत्री लक्षात ठेवा आणि ह्याच्यावरतीच चाला. बाकी तुम्हाला मग जे काय अवडंबर माजवलंय ज्योतिषशास्त्रामध्ये, कुंडलीमध्ये, ह्याव केलं पाहिजे, त्याव केलं पाहिजे, असं झालं तसं झालं, हा इकडे गेला तो तिकडे गेला, काही डोक्यात घ्यायची गरज नाही. सगळा फालतूपणा आहे तो. कितीही काही केलं तरी काय बदलत तर काही नाही, टळत तर काही नाही. मग का आपण, म्हणजे हा साधा विचार पण करत नाही का? तर तो लक्षात घेऊन स्वतःचा फायदा पहा आणि ह्या त्रिसूत्रीला आपलंसं करा. जन्म नक्षत्राचं तेलार्क, बूस्टर तेलार्क आणि कुंडलीचा मॅनेजर ग्रहाची रत्न, कुंडलीच्या मॅनेजर ठरणाऱ्या ग्रहाचं रत्न गोमती चक्रासोबत. ही त्रिसूत्री जे तुम्ही आपलीशी केलीत ना, की तुम्हाला तुमचं दैनंदिन जीवन सहज आणि सोप्या सकारात्मक दृष्टीने, सुदृढतेने, अगदी आपण म्हणतो ना की पूर्णपणे उत्साहाने आणि लीलया, तुम्ही प्रत्येक घटना प्रसंगाला तुमच्या जीवनाला लीलया हाताळायला शिकाल. लक्षात. हे सगळं आमच्याकडे उपलब्ध आहे, उपलब्ध करून ठेवलंय. केवळ तुमच्या दैनंदिन जीवनाला, तुमच्या आयुष्याला व्यवस्थित, अगदी तुमच्या आयुष्याची घडी बसावी म्हणून. लक्षात. ह्याचा विचार करा आणि चांगला विचार करा, सदुपयोगी ठरणारा विचार करा.
आणि या त्रिसूत्रीला आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं स्थान द्या. बघा तुमचं आयुष्य कसं सुखासमाधानाने आनंदाने पुढे तुम्ही स्वतःहून पुढे घेऊन जाल. लक्षात असाच विषय पुढे घेऊन जाऊया. म्हणजे तुम्हाला एक पुन्हा म्हणजे विनंती करतो की अशा माहितीपूर्ण व्हिडिओला लाईक करत चला. असे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करत चला. म्हणजे जी माहिती तुमच्यापर्यंत मर्यादित राहणारी असेल ती आणखीन पसरत जाईल ना, लोकांपर्यंत पोहोचत जाईल. आणि चांगलीच माहिती आहे की नाही. तर ह्याला अशा व्हिडिओंना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला, तुमच्या वैयक्तिक संपर्कामध्ये, तुमच्या फेसबुकच्या पेजवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही जर हे शेअर करू शकाल ना, तर ह्याच्यासारखं पुण्याचं काम काय आहे मला सांगा. लोकांना आपण एज्युकेट करतोय ना, लोकांपर्यंत प्रबोधन पोहोचवतो हे. तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमः शिवाय. शुभम भवतु.